नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुपित सत्य चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात धक्का बसला आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा पूर्ण तपशील। हे प्रकरण प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या एका व्यक्तीचे जीवन कसं उद्ध्वस्त झालं हे उघड करेल। चला सुरुवातीपासून समजून घेऊया। गोविंद बर्गे हे लुखमासला गावचे माजी उपसरपंच होते। ते एक सामान्य ग्रामीण नेते होते ज्यांना गावकऱ्यांचा विश्वास होता। पण त्यांचं आयुष्य बदललं नर्तिका पूजा गायकवाडच्या ओळखीनंतर। पूजा ही बार्शी येथील एक प्रसिद्ध डान्सर आहे जिच्या नावाने अनेक पुरुष अडकले असल्याची चर्चा आहे। गोविंद आणि पूजाची ओळख झाली कधी हे स्पष्ट नाही, पण दोघे एकत्र राहिले असल्याचे कॉल डिटेल्स आणि चॅट्समधून समोर आलं आहे। गोविंदने पूजाला फोन, सोनं आणि 1.5 गुंठा प्लॉटही भेट दिला होता। त्यांनी तिला नवीन घर बांधण्याचंही आश्वासन दिलं होतं। प्रकरणाची सुरुवात वाटली प्रेमाची, पण प्रत्यक्षात ही एक आर्थिक लूट होती। कॉल डिटेल्सनुसार गोविंद आणि पूजा यांच्यात अनेकदा भांडणं झाली। गोविंदने चॅट्समध्ये अनेकदा आत्महत्या करण्याची धमकी दिली होती। पूजाने त्याला सतत धमकावलं, गोय येथील बंगला माझ्या नावावर करा आणि तुमच्या भावाच्या नावावर 5 एकर जमीन हस्तांतरित करा, अन्यथा बलात्काराचा केस दाखवतो। या धमक्यांमुळे गोविंद त्रस्त झाला। पूजाने गोविंदच्या पैशाने बार्शीमध्ये 1.5 गुंठा जमीन खरेदी केली, ज्यात तिच्या भावाने साक्षीदार म्हणून सही केली। याशिवाय वैराग येथे 3 एकर जमीन तिच्या मामीच्या नावावर खरेदी केली गेली, जी गोविंदच्या पैशातूनच झाली असल्याचा संशय आहे। पूजा लहानपणापासून मामींकडे राहत होती आणि पोलीस आता तिच्या बँक ट्रान्झॅक्शन्स तपासत आहेत। सुमारे 10 ते 12 सप्टेंबर 2025 रोजी गोविंदने बार्शीमध्ये पूजाच्या घरासमोरच कारमध्ये स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली। पोलिसांनी तात्काळ पूजाला अटक केली। प्रथम 3 दिवसांची पोलीस कोठडी, नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर झाली। पोलीस आता इतर महिलांच्या जबानी घेत आहेत ज्या पूजासोबत काम करतात आणि हे आत्महत्या आहे की हत्या हे तपासत आहेत। मित्रांनो, हे प्रकरण सांगतं की प्रेमाच्या नावाखाली किती फसवणूक होत असते। गोविंदसारखे अनेक लोक अशा जाळ्यात अडकतात आणि जीवन संपवतात। पोलीस तपास सुरू आहे आणि लवकरच आणखी खुलासे होईल। हे सत्य उघड करण्यासाठी गुपित सत्य आपल्यासाठी प्रयत्नशील आहे। जर तुम्हाला हे प्रकरण आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिळतील। कमेंटमध्ये तुमचे मत सांगा, अशी फसवणूक थांबवण्यासाठी काय करावं। शेअर करा जेणेकरून अधिक लोकांना जागरूकता होईल। पुढच्या व्हिडिओपर्यंत सत्याच्या शोधात राहा। धन्यवाद।